जगभरात ख्याती असलेला नालंदा विश्वविद्यालय आजही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. उच्च शिक्षणाकरिता हा विद्यालय अत्यंत महत्त्वपूर्ण होता. नालंदा विश्वविद्यालय हे बिहारमधील नालंदा येथे असलेले भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षण केंद्र होते. हा जगातील सगळ्यात जुना विश्वविद्यालय होता. याची स्थापना 5व्या शतकात गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने करण्यात आली. सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आले. प्रारंभी या विश्वविद्यालयाचे नाव नलविहार असे होते. सम्राट हर्षवर्धनाने 100 खेडी विश्वविद्यालयाच्या खर्चासाठी दान दिलेली होती. या खेड्यातील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवित. या विश्वविद्यालयात बौद्ध धम्माबरोबरच अनेक शिक्षण पद्धती शिकवल्या जात होत्या. 7व्या शतकात भारत भ्रमणाकरिता आलेले हुएनत्सांग यांनी हे लिहून ठेवलं आहे. चीनी यात्री हुएनत्सांग यांनी जवळपास वर्षभर येथे शिक्षण घेतलं. या विश्वविद्यालयात 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि 2,000 शिक्षक अध्यापनाचं कार्य करीत होते. हे त्या काळचं पहिलंच असं विश्वविद्यालय होतं जेथे विद्यार्थ्यांना जेवणाखावण्याबरोबरच राहण्याची व्यवस्था होती. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी फक्त भारतातील नव्हते, तर कोरिया, जपान, चीन, तिबेट, इंडोनेशिया, फ्रान्स, तुर्की अशा अन्य देशातील विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यास येत होते. येथे सम्राट अशोक आणि हर्षवर्धन यांनी सगळ्यात जास्त मठ, विहार आणि मंदिरांची स्थापना केली. हा विहार 12व्या शतकापर्यंत चांगल्या स्थितीत होता. यात उत्खनन केल्यानंतर हे कळाले की 14 हेक्टर क्षेत्रामध्ये या विश्वविद्यालयाचे अवशेष सापडले. विश्वविद्यालयाचा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळाचा होता. येथे भव्य अशा इमारती होत्या. 300 खोल्यांचे वसतिगृह, 80 सभागृहे, 100 अध्यापन कक्ष आणि ग्रहताऱ्यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी उंच मनोरे होते. विश्वविद्यालयाच्या परिसरात बागा, उपवने, तलाव, रस्ते होते. नालंदा विश्वविद्यालयात अनेक मजली भव्य धर्ममायायोग नावाचे ग्रंथालय होते. ग्रंथालयाच्या 3 उपविभागांना रत्नोदधी, रत्नसागर आणि रत्नरंजक अशी नावे होती. त्यात हजारो हस्तलिखिते व ग्रंथ होते. येथील सगळ्या इमारतींचे निर्माण हे लाल दगडांनी करण्यात आलं होतं. नालंदा विश्वविद्यालयावर 3 वेळा आक्रमण करण्यात आलं. पहिला विनाश हा स्कंदगुप्त यांच्या शासनकाळात झालं. त्यानंतर दुसरा हल्ला 7व्या शतकात गौदास यांनी केला आणि तिसरा सगळ्यात भयंकर 1193 साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमणाने नालंदा नगरावर आक्रमण करून ही नगरी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि नालंदा विश्वविद्यालय जाळून टाकले. असं म्हणतात, जेव्हा नालंदा विश्वविद्यालय जाळण्यात आलं तेव्हा तेथे इतकं ग्रंथभांडार होतं की जवळपास 3 ते 4 महिने हे विश्वविद्यालय जळत होतं. हजारो बौद्ध भिक्षूंची हत्या करण्यात आली. त्यात काही भिक्षुक आपले प्राण वाचवण्याकरिता श्रीलंका आणि नेपाळ येथे निघून गेले. बख्तियार खिलजी यांनी बिहारमधील अनेक मठ, विहार नष्ट केले आणि लोकांना इस्लामी होण्यास भाग पाडले. बौद्ध धम्मातील अनेक ग्रंथ साहित्य हे या हल्ल्यामुळे जगापासून लुप्त झाले. नाहीतर ते आजही कामी आले असते आणि बौद्ध धम्माची प्रगल्भता हे आपल्याला कळाली असती. म्हणूनच की काय ज्या ठिकाणी नालंदा विश्वविद्यालयाचे अवशेष आहेत त्याच्याच जवळपासच्या परिसरात नव्याने नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ निर्मितीच्या हालचाली चालू आहेत. त्यासाठीच नालंदा विद्यापीठ अधिनियम 2010 हा 21 ऑगस्ट 2010 रोजी भारतीय संसदेच्या राज्यसभेने तर 26 ऑगस्ट 2010 रोजी भारतीय संसदेच्या लोकसभेने मंजूर केला. अधिनियम मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या संमतीसाठी तो 21 सप्टेंबर 2010ला राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला व राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 25 नोव्हेंबर 2010 पासून नालंदा विद्यापीठ कायदा 2010 अस्तित्वात आला. जपान आणि सिंगापूरच्या सरकारने या नवीन विद्यापीठासाठी संयुक्तपणे 4.5 अब्ज अमेरिकन डॉलरची मदत देऊ केली आहे. 15 नोव्हेंबर 2011 रोजी चीनने भारतातील राजदूत चांग यान यांनी 1 अब्ज अमेरिकन डॉलरचा धनादेश नवनिर्मित विद्यापीठात ग्रंथालय निर्मितीसाठी भारताकडे सुपूर्द केला आहे.
आज बुद्ध तत्वज्ञानाला वाचवण्याकरिता जर इतर देश पुढाकार घेत असतील तर भारत ही तर बुद्धांची जन्म आणि कर्मभूमी आहे. मग इथे का बुद्धांना दुय्यम स्थान देऊन त्यांच्या कार्याला दुर्लक्षित केलं जात आहे? चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नालंदा विश्वविद्यालयाच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन देऊया.